शिकणं म्हणजे परिपूर्ण होणं असं नसतं, तर प्रत्येक दिवशी आपल्याला स्वतःला जिंकायचं असतं. हाय गाईज, नेहमीप्रमाणे मला थोडासा उशीर झालेला आहे क्लासला. मी पोहोचलेले आहे क्लासमध्ये. आज हेअरस्टाईल आम्ही शिकणार आहोत. तर या ज्या गोष्टी जेव्हा मी शिकत होते, तेव्हा मला बघताना असं वाटलं, की अरे बापरे! किती सोपं आहे, जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत म्हटले होते. परंतु जेव्हा करायला घेतलं, तेव्हा असं वाटलं, की नाही, याला पेशन्सची गरज आहे आणि वेळ देण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्ट आपण फक्त बघितली आणि आपल्याला येते असं जेव्हा आपण म्हणतो ना, जेव्हा ती ॲक्च्युअलमध्ये आपण ती करायला जातो, तेव्हा त्या गोष्टी बऱ्यापैकी चुकलेल्या असतात. असंच माझं काहीसं हेअरस्टाईलच्या बाबतीत झालं, की बघून असं वाटलं की सोपं आहे, परंतु करायला गेल्यानंतर थोडंसं मला ते ट्रिकी वाटत होतं, कारण त्याला गरज आहे प्रॅक्टिसची. कधी-कधी असं वाटतं की एवढ्या चुका करत खरंच मला या सगळ्या गोष्टी येणार आहेत का? कारण बऱ्याच वेळा नवीन गोष्टी जेव्हा आपण हातात घेतो, तेव्हा त्या चुकल्यासारख्या होतात. परंतु चुकणं ही प्रगतीची पायरीच असते आणि त्यामुळे आपण चुका जरी करत असलो, तरीही त्यातून काहीतरी करतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. येऊयात आपल्या व्हिडिओकडे. तर आज आम्ही हेअरस्टाईल केलेले आहे. बन हेअरस्टाईलचे 2 ते 3 प्रकार मॅमने आज आम्हाला शिकवले होते आणि त्याची प्रॅक्टिस चालू होती. खूप फिनिशिंग आणि प्रॅक्टिसची गरज आहे, कारण क्वालिटी वर्क मला द्यायचं आहे. त्यामुळे मी प्रॅक्टिस करत राहणार आहे. तुम्हाला या ज्या हेअरस्टाईल ज्या मी दाखवते आहे, त्यातल्या काही हेअरस्टाईल आवडत असतील तर कमेंट करून सांगा आणि आणखीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.